नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या अधिकृत घोषणेनंतर पहिल्यांदाच काल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला शिवसेना नेतेही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं आता निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका अशा शब्दांमध्ये पदाधिकाऱ्यांनी भाजपला टार्गेट केलंय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही मराठा समाजावर अन्याय केला असा आरोप क्रांती मोर्चानं केलाय. विधिमंडळाच्या लेखानुदानासाठी होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. अधिवेशनात मांडायच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11:20 पासून दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाऊन मार्गावर आणि सीएसएमटी ते बांद्रे अप मार्गावर मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा बंद राहणार आहे. पुण्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना बघायला मिळते. अशा घटनांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता तपास सुरू केलाय. या माध्यमातून पोलिसांनी पुण्यामध्ये चेन स्नॅचिंग करणारे आरोपी ठाणे जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय. पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणावर मनाचे श्लोक म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमधील जवळपास 21,000 शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कोल्हापुरात विमानतळांची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडल्याचं समोर आलं आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या 14 किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं संतप्त गावकऱ्यांनी ही भिंतच पाडली आहे. दरम्यान भिंत पाडल्यानंतर गावकऱ्यांनी ठेकेदाराचा जोरदार निषेधही केला. फिजिओथेरपीच्या नावावर अश्लील व्हिडिओ काढून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी या रॅकेटमधल्या 5 जणांना ताब्यात घेतलंय, ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. दररोज मुंबईमधून सरासरी 8 वाहनांची चोरी होत असल्याची बाब समोर आली. यामध्ये दुचाकी आणि 4 चाकींचा समावेश आहे. डुप्लिकेट चावी वापरून किंवा चालकाला बोलण्यात गुंतवून ही वाहनांची चोरी होत असल्याचं उघड झालंय. राज्यभर आशा सेविकांचं मानधन वाढवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या मेळघाट भागाच्या दौऱ्यावर ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसने दरवाजे बंद केले नाहीत तर शेवटपर्यंत वाट पाहू असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. महाआघाडीमध्ये सामील होण्याच्या संदर्भात ते बोलत होते. तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी 12 जागांची मागणी केली आहे. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा झाली, ज्यामध्ये बोलत असताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा झाली. यावेळी ओवेसी बोलत असताना या ठिकाणी उपस्थितांनी मोबाईलच्या बॅटऱ्या लावत त्यांचं स्वागत केलं. दरम्यान यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरच्या प्रश्नावरही भाष्य केलंय. तुम्ही त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर का म्हणता असा जाहीर सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आणि जोरदार टीकाही केली आहे. तर दुसरीकडे ओवेसी यांनी पक्षाच्या भूमिकेवरही टीका केली आहे. निवडणुका आल्या की ते मला देशद्रोही ठरवतील असंही यावेळी ते म्हणाले. तर युतीवर देखील असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. हे कालपर्यंत बोलत होते की युतीत जाणार नाही, पण ते शेवटी ड्रामेबाजी करणार असं मी म्हणालो होतो असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. यासोबतच ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवरही टीका केली. तर याच सभेत प्रकाश आंबेडकर यांनीही सभेला संबोधित करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे बिल्डर असल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तर दुसरीकडे परळीत पार पडलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या निर्धार सभेत आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. परळीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरच्या मैदानातच काँग्रेस राष्ट्रवादीसह काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते. निर्धार सभेत शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेमध्ये जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी तुफान टोलेबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला.
तर परळीच्या याच जाहीर सभेत धनंजय मुंडेंनी प्रीतम मुंडेंवरही निशाणा साधला. त्यांचा राजकारणातील अनुभव किती आहे आणि ते वागतात कसे, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय. ज्या सचिन तेंडुलकरला सरकारनं भारतरत्न दिला, त्या सचिननं भारत-पाक क्रिकेट मॅच संबंधात मत व्यक्त केलं तर सरकारनं त्याच्यावर टीका केली, असं शरद पवारांनी सचिनची बाजू घेताना म्हटलंय. विधानसभेनंतर सरकार आल्यानंतर पहिल्यांदा गोपीनाथराव मुंडेंची हत्या कुणी केली याची चौकशी करण्याचं काम करू, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान निर्धार यात्रेच्या स्थळी जाण्याआधी छगन भुजबळांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली. भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलंय. नक्षलवादी साहित्य सापडलं तर अटकेची गरज नाही. मी देखील नक्षलवादी साहित्य वाचतो, मग मलाही अटक करावी लागेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. युतीमधील जागा वाटपास स्थान न मिळाल्यानं मित्रपक्ष नाराज असल्याचं चित्र बघायला मिळते. लोकसभेसाठी रिपाईला एकही जागा न सोडल्यानं रामदास आठवले यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीची गुप्त बैठक झाली आहे. रात्री 5 तास झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. साताऱ्यातील राजकारणाला आता एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. सातारचे आमदार शिवेंद्रराजे भाजपच्या नरेंद्र पाटील यांच्यासोबत हॉटेलमध्ये मिसळ खाताना दिसून आले. तर या दोघांच्या एकत्रित मिसळ खाण्यानं मात्र साताऱ्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. प्रमोद महाजनांना अत्यवस्थ असताना आपल्याला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही, नाहीतर प्रमोद महाजनांच्या नाडीवर हात ठेवून जप करून त्यांना वाचवलं असतं, असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय. औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या 4 लोकसभेसाठी ही बैठक घेण्यात आल्याचं कळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75,000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेला उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधून प्रारंभ होणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या वतीनं 100 फूट उंच स्मारकीय राष्ट्रीय ध्वजाचं उद्घाटन झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. पोलिसांना समांतर अशी तपास यंत्रणा खासगी एजन्सीकडून नागपूरमध्ये चालवली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. गुन्हे शाखेच्या पथकानं या एजन्सीच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून तो वापरत असलेलं वाहन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलंय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र निमगिरी परिसरातील जंगल भागाच्या बाजूला आग लागली. या आगीमध्ये परिसरातील झाडं आणि झुडपं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीमध्ये रवी पंडित भिल हा 6 वर्षीय मुलगा बोरवेलमध्ये पडला. या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवणारे बोरवेलचे मालक अविनाश रामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीतील वाहनं भंगारात पडली आहेत. या वाहनांच्या न्यायालयाच्या आदेशानुसार लिलाव करण्यात येतोय. मात्र अजूनही न्यायालयाचे आदेश आले नसल्यानं हजारो वाहनं भंगारात पडल्याचं बघायला मिळत आहे. इंदापूरमध्ये एक्टोपिक गर्भधारण प्रक्रियेदरम्यान अत्यंत गंभीर स्थितीत पोहोचलेल्या बारामतीतील महिलेचे प्राण डॉक्टर अजित देशमुख यांच्या पथकानं वाचवलेत. अत्यंत कठीण अशी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गर्भवतीचे प्राण वाचवलेत. युती होणार नाही असं वाटणाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या खडाजंगीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवा आरोग्य योजनेच्या अंतर्गत फिरता दवाखान्याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीतील गुहागरमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर मोफत उपचाराच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बऱ्याच बैठका झाल्या. राष्ट्रवादी 3 जागा द्यायला तयार आहे. मी चर्चेला गेलो तेव्हा त्यांना सांगितलं हवी तर नाशिकची सीट पण घ्या, पण सोबत या असा आग्रह केल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. डोक्यात दगड घालून अंदाजे 25 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या किनवट इथे घडली. किनवट शहराशेजारी 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लोरी नाल्याजवळ या महिलेचा मृतदेह आढळला आहे.
अंध आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव महानगरपालिकेसमोर दिव्यांग साधना संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे। विविध घरकुल योजनांमध्ये अंध आणि दिव्यांग बांधवांना घरं मिळावीत, तसंच दिव्यांग बांधवांसाठी 5% निधी मंजूर करावा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यातील पैनगंगा, पूस, अळना आणि बेंबळा या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून बॅरेजेस अथवा कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती पाटबंधारे विभागानं केली आहे। मात्र या बंधाऱ्यांची देखभाल होत नसल्याचं त्यांच्या उद्देशाला या ठिकाणी या बंधाऱ्याची देखभालच होत नाहीये, त्यामुळे मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जातोय। श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं वैकुंठ गमन इथे संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर सुमारे 7 कोटी रुपये संपूर्ण पाषाणात कीर्तन मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे। हिंगोली ते संत निरंकारी चॅरिटेबल मंडळाच्या वतीनं सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील घाण साफ करून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथल्या बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली। 128 वर्षांपासून सुरू असलेल्या बिरबलनाथ महाराज यांच्या यात्रेमध्ये लाखो भाविक दाखल होत असतात। औसा तालुक्यातल्या येल्लोरी दुर्गामाता महिला उद्योग समूहाच्या वतीनं भादा पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला। अनेक निवेदनं देऊनही येल्लोरी इथे असणारी दारू दुकानांवरती कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। लातूर शहरानजीकच्या नांदगाव शिवारात असलेल्या कचरा डेपोमुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं। आता हा त्रास होणार नाहीये। कचऱ्यापासून खत निर्मिती हा बंद पडलेला प्रोजेक्ट नव्या यंत्रसामुग्रीसह सुरू करण्यात आला आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूर इथे पोस्ट कार्यालयात पासपोर्ट मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। नगरच्या नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावं लागत होतं, मात्र आता हीच सुविधा श्रीरामपूर इथमध्ये सुरू झाल्यानं नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यात नंदीगावजवळ एलपीजी टँकरला भीषण आग लागली। टँकरच्या अपघातानंतर वायुगळतीही सुरू झाली आणि टँकरला आग लागली, तर या आगीमध्ये टँकर जळून पूर्णतः खाक झालाय। माथेरानची राणी म्हणजेच नेरळ माथेरान टॉय ट्रेन पुन्हा एकदा 102 वर्ष जुन्या इंजिनावर धावली। हेरिटेज आठवड्याच्या निमित्तानं माथेरान मिनी ट्रेन वाफेच्या इंजिनावर धावली। बीजमाता राहीबाई पोपेरे यांना केंद्रीय महिला बालकल्याण विभागाचा 2019चा नारी शक्ती पुरस्कार जाहीर झालाय। देशी वाणांच्या संवर्धनाचं उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे, तर 8 मार्चला जागतिक महिला दिवसानिमित्त त्यांचा हा गौरव केला जाणार आहे। उल्हासनगर शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागानं केलेल्या या कारवाईमध्ये 36 रिक्षा आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर गाड्या जप्त करण्यात आल्या। शिवसेना ही फसवी असून पाकिस्तानप्रमाणे त्यांच्यावर आता कोणी विश्वास ठेवत नाही। त्यांची विश्वासार्हता संपल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये केली आहे। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामाचं ई-भूमिपूजन तसंच भंडारा जिल्ह्यातल्या विविध कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी हा सोहळा रंगला होता। चंद्रपूरमध्ये सिंचन प्रकल्पाचं काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय। एक मजूर गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय। मूल तालुक्यातल्या चिंचाळा या गावात शेतीसाठी सिंचन पुरवण्याकरता प्रकल्पाचं काम सुरू होतं। खानदेशातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेर, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ तालुक्यात 3 महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा केळी बागांना फटका बसलाय। यामध्ये तब्बल 960 कोटींचं नुकसान झालंय। राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कारभारावर खुद्द कृषी राज्यमंत्री यांनीच शरसंधान साधलंय। शासनाचं कृषी विद्यापीठ म्हणजे सरकारने पोचलेले पांढरे हत्ती असल्याची घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। बुलढाण्यात एका शाळेच्या कार्यक्रमातच काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि भाजप नेत्या श्वेता महाल यांच्या भाषणातून शाब्दिक वाद झाला। या वादानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीही झाली। अहमदनगरच्या नेवासे तालुक्यात ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं कळतंय। नगर औरंगाबाद रोडवर कांगुणी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय।
गुजरात महाराष्ट्र सीमेवर उच्छल येथे केमिकल टँकरचा अपघातानंतर स्फोट झालाय. स्फोटानंतर लागलेल्या आगीत 4 टँकर आणि एक मोटरसायकलही जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकच्या वडाळा रोडवर ड्रेनेज लाईनमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी गेलेला अग्निशमन दलाचा कर्मचारी देखील चक्कर आल्यानं ड्रेनेजमध्ये अडकला होता. या कर्मचाऱ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जुन्नरमधील पारगाव आळे गावात घरात दबा धरून बसलेल्या सापानं दंश केल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. स्मित प्रदीप तट्टू असं या बालकाचं नाव आहे. राहत्या घरात शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शहीद सन्मानार्थ यात्रा काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी 500 फुटांचा तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत नेहरू मैदानावरून ही यात्रा काढली. यावेळी त्यांनी शहीद जवानांना अभिवादन केलं. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली इथे पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाभिक समाजातर्फे विनामूल्य मुंडनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नाभिक समाजातर्फे सकाळी 11 वाजेपर्यंत दुकानं बंदही ठेवण्यात आली होती. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पॉवरफुल खेळी दिसतीये. कारण अनुराधा नागवडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. जवळपास 1 तास ही बैठक चालली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक झाली आहे. प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार पुरस्काराचं वितरण यावेळी त्यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे. त्यानंतर मोदी जनतेला संबोधितही करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेवटचं मन की बात होणार आहे. ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आमरण उपोषणाला बसणार आहेत. केजरीवाल 1 मार्चपासून आमरण उपोषण करणार आहेत. श्रीनगरसह जम्मू काश्मीरमध्ये सध्या वातावरण अत्यंत स्फोटक झालंय. येत्या सोमवारी म्हणजेच उद्या सर्वोच्च न्यायालयात जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाचं कलम 35A बाबत सुनावणी होणार आहे. पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा काही वेळाआधीचा व्हिडिओ समोर आलाय. सुखजिंदर सिंग असं या जवानाचं नाव असून त्यांनी हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे यानंतर काही वेळानंतरच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका फोनमुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये हा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. तर विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली आहे. आसाममध्ये विषारू देशी दारूमधून विषबाधा होऊन आतापर्यंत तब्बल 102 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 300 लोक रुग्णालयामध्ये दाखल आहेत. हे सर्व चहाच्या मळ्यातील कामगार असल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही इथे घरामध्ये झालेल्या एका स्फोटात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर आहेत. फटाक्यांच्या दारूला आग लागून हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला उचलून एका पोलिसानं 1.5 किलोमीटर उपचारांसाठी नेलाय. हा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांचं कौतुक होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. एंडोस्कोपीसाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य तैनात केल्यानंतर आता भारतानंही तयारी सुरू केली. काश्मीरी सीमा भागात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. कोलकात्यामध्ये कारागिरी नावाचा फॅशन शो पार पडला. याचं वैशिष्ट्य वेगळं म्हणजे हा सोहळा तृतीयपंथीयांतर्फे भरवण्यात आला होता. तर यामध्ये त्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या डिझाईनचा फॅशन शो पार पडला. आता बातम्या आहे क्रिकेट विश्वातून. भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या T20 सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. विशाखापट्टणम इथे हा सामना खेळवला जाणार आहे. तर या मालिकेमधून विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेचा संघ निश्चित केला जाईल. नवी दिल्लीमध्ये मॅरेथॉन रंगत आहे. या मॅरेथॉनला सचिन तेंडुलकर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. तर नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमला ही मॅरेथॉन होतीये. मॅरेथॉनसाठी दिल्लीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या साड्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात आला. यावेळी त्यांच्या साडीला 1.25 लाखांची बोली लागली आहे. आणि बातमीसोबतच सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह गावागावातल्या बातम्या घेऊन लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांमध्ये. तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.